नमस्कार. जरा विचार करा, एक प्रवासी हजारो मैलांचा प्रवास करतो आणि तो चक्क एका इमारतीच्या प्रेमात पडतो. पण ती फक्त एक इमारत नव्हती. आज आपण अमेरिकेतील मार्लबोरो वाचनालयाची गोष्ट ऐकणार आहोत, एका भारतीय प्रवाशाच्या नजरेतून, ज्यांच्यासाठी ही जागा एक अविस्मरणीय अनुभव ठरली. ही कहाणी आहे श्रीराम नानल यांची. म्हणजे बघा, जेव्हा कुणी आपल्या देशापासून, आपल्या संस्कृतीपासून लांब जातं ना, तेव्हा प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा एक नवाच दृष्टिकोन मिळतो. आणि त्यांचा हाच अनोखा दृष्टिकोन मार्लबोरो वाचनालयाला एका सामान्य इमारतीतून एका खास अनुभवात बदलतो. बघा, ह्या एका वाक्यातच सगळं काही आलंय. पण प्रश्न हा आहे की अमेरिकेतल्या एका अनोळखी वाचनालयाच्या प्रेमात एक भारतीय प्रवासी का बरं पडेल? असं काय होतं तिथे जे इतकं मनाला भिडलं? चला तर मग शोधून काढूया. तर लेखकासाठी ना, हे वाचनालय म्हणजे फक्त पुस्तकं असलेलं घर नाहीये, तर ते आहे ज्ञान आणि आशेचं एक मंदिर. आणि त्यांची पहिली भेटच इतकी प्रभावी होती की त्यांनी त्याला ही उपमा दिली. चला, आपण लेखकाच्या नजरेतूनच ते दृश्य बघूया. विचार करा, संध्याकाळची वेळ आहे, गुलाबी निळं आकाश आणि त्या शांत बागेतून एक मंद हवा वाहतेय. असं वाटतंय जणू काही त्या विटांच्या भिंती आणि झाडांची पानं त्यातले शब्दच श्वास घेतायत. हे फक्त वर्णन नाहीये, हा एक अनुभव आहे. आणि त्याच क्षणी त्यांना जाणीव होते की ही जागा म्हणजे फक्त विटा सिमेंटची इमारत नाही, हे एक मंदिर आहे. शब्दांचं, विचारांचं आणि हो, आशेचं. एक अशी जागा जिथे लोक फक्त पुस्तकं नाहीत तर स्वतःला शोधायला येतात. ठीक आहे, बाहेरून तर हे अगदी मंदिरासारखं वाटतंय. पण आत असं काय आहे जे या भावनेला आणखी पक्क करतं? चला, आता या मंदिराच्या आत डोकावून पाहूया. या भागात आपण बघणार आहोत की हे वाचनालय आतून किती भव्य आहे आणि तिथे कोणत्या सुविधा आहेत ज्या त्याला खऱ्या अर्थाने खास बनवतात. आतमध्ये तर जणू ज्ञानाचा महासागरच आहे. विचार करा, 1,00,000पेक्षा जास्त पुस्तकं आणि डिजिटल रिसोर्सेस. आणि ही जागा शांत असली ना तरीही इथे सतत वर्दळ असते. का? कारण दरवर्षी 2,00,000पेक्षा जास्त पुस्तकं वाचकांच्या हातातून फिरतात. हे आकडेच सांगतात की इथलं ज्ञान किती जिवंत आहे. आणि एवढा मोठा संग्रह असूनही कुठेही कसलाही गोंधळ नाही. प्रत्येक वयोगटाचा किती विचार केला गेलाय बघा. प्रौढांसाठी, मुलांसाठी, किशोरांसाठी वेगळे विभाग आहेत. आणि वर्णक्रमानुसार मांडणी, ॲप वापरून पुस्तकं शोधण्याची सोय, या सगळ्यामुळे एक असं वातावरण तयार होतं जिथे वाचक फक्त ज्ञानावर लक्ष देऊ शकतो, उगाच शोधाशोध करत बसावं लागत नाही. हे वाचनालय फक्त पुस्तकं देण्या-घेण्यापुरतं मर्यादित नाही आहे. हे तर एक 21व्या शतकातलं एक कम्युनिटी सेंटर आहे. ई बुक्स, ऑडिओ बुक्सपासून ते इंग्लिश संभाषण वर्गांपर्यंत, मुलांच्या कार्यक्रमांपासून ते अगदी शेजारच्या लायब्ररीतून पुस्तकं मागवण्यापर्यंत सगळं काही आहे. ही जागा लोकांना एकत्र आणते, शिकवते आणि खरंच पुढे घेऊन जाते. पण खरं सांगायचं तर कुठल्याही जागेची खरी ओळख तिथल्या वस्तूंनी नाही तर तिथल्या माणसांमुळे होते. आणि लेखकाने तिथल्या वाचकांचं जे निरीक्षण केलंय ना, ते खूप काही सांगून जातं. हे एकच दृश्य बघा आणि या जागेचं सगळं सार लक्षात येईल. एका बाजूला भगवद्गीतेच्या चिंतनामध्ये हरवून गेलेले एक आजोबा, तर दुसऱ्या बाजूला द अल्केमिस्ट वाचत भविष्याची स्वप्न रंगवणारी तरुणी. विचार करा, एकाच छताखाली प्राचीन ज्ञान आणि आधुनिक आकांक्षा एकमेकांना भेटत होत्या. आणि हेच तर या जागेचं सौंदर्य आहे. हे वाचनालय प्रत्येक वाचकाच्या त्या शांत आणि वैयक्तिक प्रवासासाठी एक व्यासपीठ बनतं. जणू काही इथे प्रत्येकजण आपापल्या शोधात निघालेला एक प्रवासी आहे. आता आपण या विश्लेषणाच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळतोय. इथे लेखक आपल्या भारतीय पार्श्वभूमीतून या अनुभवाची तुलना करतात आणि ते खूप इंटरेस्टिंग आहे. मार्लबोरोमधला हा अनुभव लेखकाला थेट त्यांच्या मुळाशी घेऊन जातो. त्यांना आठवण येते ती भारतातल्या वाचनालयांची. आणि ही तुलना फक्त 2 देशांमधली नाही आहे, तर 2 वेगवेगळ्या परिस्थिती आणि प्रयत्नांमधली आहे. म्हणूनच ती खूप महत्त्वाची ठरते. इथे फरक अगदी स्पष्ट दिसतो. एका बाजूला सगळ्या सोयीसुविधांनी परिपूर्ण एक आदर्श असं मार्लबोरो वाचनालय, आणि दुसऱ्या बाजूला कमी साधनांमध्येही ज्ञानाची ज्योत पेटवून ठेवणारी आपली भारतातील वाचनालय. हा फरक साधनांचा आहे, उत्साहाचा नाही, हे लक्षात घ्यायला हवं. पण एक मिनिट, ही टीका नाहीये. उलट हा भारतातील जनवाचक चळवळींसारख्या उपक्रमांना एक सलाम आहे. कारण ही चळवळ आपल्याला दाखवून देते की साधनं कमी असली तरी ज्ञानाची आस आणि लोकांचा उत्साह किती मोठी क्रांती घडवू शकतो. तर आता आपण समारोपाकडे आलो आहोत. या सगळ्या अनुभवातून लेखकाने नेमका काय बोध घेतला आणि आपल्यासाठी यात शिकण्यासारखं काय आहे? काय सुंदर विचार आहे हा.
इथे प्रत्येक पान एक दिवा आहे आणि प्रत्येक वाचक एक प्रवासी. म्हणजे या वाचनालयातलं प्रत्येक पान एका दिव्यासारखं आहे जे वाचकाच्या प्रवासाला प्रकाश देतं, आणि प्रत्येक वाचक तो ज्ञानाच्या शोधात निघालेला एक प्रवासी आहे. वा, या एका वाक्यात वाचनाचं सगळं महत्त्व आणि त्याची जादू सामावली आहे. या भेटीचा लेखकावर इतका खोलवर परिणाम झाला की त्यांनी लगेच काही निर्णय घेतले. त्यांनी या वाचनालयाचं महत्त्व ओळखलं, सदस्य होण्याचा पक्का निश्चय केला आणि ठरवलं की या ज्ञानाच्या सागराचा पुरेपूर फायदा घ्यायचा. म्हणजे बघा, प्रेरणा थेट कृतीत उतरली. आणि शेवटी हा सगळा अनुभव एका अशा सत्यावर येऊन थांबतो जे आपण लहानपणापासून ऐकत आलोय. ग्रंथ हेच माणसाचे खरे मित्र आहेत. माल्बोरो वाचनालयाच्या त्या भेटीने हे सत्य त्यांच्यासाठी पुन्हा एकदा जिवंत केलं. हा सगळा अनुभव ऐकल्यावर एक प्रश्न मनात येतोच. एखाद्या ठिकाणच्या वाचनालयाची स्थिती त्या समाजाबद्दल काय सांगते? वाचनालय म्हणजे फक्त पुस्तकं ठेवायची एक जागा, की ज्ञान, आशा आणि स्वप्न यांना एकत्र आणणारे एक जिवंत केंद्र? यावर खरंच विचार करायला हवा.